प्रत्येकाला वाटतं की आपला स्वतःचा एक नवीन व्यवसाय असायला हवा, बरोबर. आपण सुद्धा ऑनलाईन पद्धतीने किंवा आहे तो व्यवसाय ऑनलाईनच्या माध्यमातून कशा पद्धतीने जास्त प्रॉफिट कमवू शकतो हा प्रश्न नेहमी सगळ्यांना पडलेला असतो. लोक भरपूर वेबिनार करतात, भरपूर वर्कशॉप करतात. आजकाल तुम्ही बऱ्याचशा लोकांकडनं शिकतायत किंवा कोचेसकडनं शिकतायत, पण त्यामध्ये तुम्हाला प्रॉपर नॉलेज मिळत नाही, प्रॉपर माहिती मिळत नाही. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा स्वतःचा सुद्धा एक नवीन व्यवसाय असायला हवा किंवा तुमचा जो काही व्यवसाय आहे तो व्यवसाय तुम्हाला वाढवायचा असेल, त्यातनं जास्त प्रॉफिट कमवायचे असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. आता मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच सांगणार आहे की जर तुम्हाला एक नवीन बिझनेस चालू करायचा असेल ऑनलाईन पद्धतीने किंवा पार्ट टाईम बिझनेस, जर तुम्ही महिला असाल, हाऊसवाईफ असाल किंवा तुम्ही स्टुडंट असाल किंवा तुम्ही स्मॉल बिझनेस ओनर असाल, इवन तुम्ही प्रोफेशनल असाल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला एक नवीन बिझनेस चालू करायचा आहे, तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला मदत करेल. तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित बघायचं आहे आणि ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगेन त्या इम्प्लिमेंटसुद्धा करायच्या आहेत. तर सुरुवात करूयात आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला एक नवीन व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला अगोदर हे समजणं गरजेचं आहे की ऑनलाईन पद्धतीने आपल्याला बिझनेस करायचा आहे, मग आपली ऑनलाईन प्रेझेन्स असणं गरजेचं आहे. आता ऑनलाईन प्रेझेन्स म्हणजे काय, तर ऑनलाईन प्रेझेन्स म्हणजे आपलं यूट्यूबला अकाउंट असायला हवं, आपलं इंस्टाग्रामला अकाउंट असायला हवं, आपलं फेसबुकला अकाउंट असायला हवं, सोबतच लिंक्डइनला सुद्धा अकाउंट असणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही तुमची पर्सनल ब्रँडिंग असेल किंवा तुमचा कोणताही बिझनेस असेल, जो काही बिझनेस ब्रँड असेल, तुम्हाला काय करायचं आहे, त्यामध्ये तुमची स्वतःची एक वेबसाईटसुद्धा बनवणं गरजेचं आहे. इवन गुगल माय बिझनेसला सुद्धा तुमचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करणं गरजेचं आहे, जर आपल्याला आपला बिझनेस चालू करायचा असेल आणि तो ऑनलाईन पद्धतीने चालू करायचा असेल तर आपल्याकडे गुगल माय बिझनेसचं अकाउंट असणं गरजेचं आहे, आपली स्वतःची वेबसाईट असणं गरजेचं आहे, त्यानंतर आपलं सोशल मीडियावर अकाउंट असणं गरजेचं आहे. सोशल मीडिया म्हणजे काय, फेसबुक, इंस्टाग्राम आणि लिंक्डइन, सोबतच यूट्यूबसुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि त्यावर सुद्धा तुमचं कॉन्टेंट हे जाणं गरजेचं आहे. कारण काय होतं, जर तुम्ही तुमचा एखादा बिझनेस चालू करताय किंवा तुमची स्वतःची पर्सनल ब्रँडिंग ग्रो करतायत, लोकांच्या नजरेत तुम्हाला जायचं आहे, लोकांना तुम्हाला स्वतःचा ब्रँड दाखवायचा असेल, तर तुम्ही स्वतः कॉन्टेंट बनवणं गरजेचं आहे. जसं मी माझं स्वतःचं कॉन्टेंट बनवतो, बरोबर, मी लोकांच्या नजरेत येतो, त्यानंतर लोक मला विचारतात की सर आम्हाला हा प्रॉब्लेम आहे, मग मी त्यांचा प्रॉब्लेमचं सोल्युशन देतो आणि त्या सोल्युशनच्या बदल्यात मी काही फीस घेतो, बरोबर. तर ह्या पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमचा कोणताही ब्रँड असेल ना, तर त्याला ह्या पद्धतीने तुमची ब्रँडिंग करून ऑनलाईन पद्धतीने त्यातनं पैसा कमवू शकतात, राईट. तर हा पहिला भाग झाला. आता पुढचा भाग येतो की जर तुमचा एक ऑलरेडी बिझनेस चालू आहे, बरोबर, ऑलरेडी एक बिझनेस तुम्ही रन करतायत, तो खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे, पण तुम्हाला असं वाटतं की त्यातनं अजून जास्त प्रॉफिट कमवावेत, अजून जास्त आपण आपला इन्कम जनरेट करावा, मग तुम्हाला डिजिटल मार्केटिंग शिकणं खूप गरजेचं आहे. आता डिजिटल मार्केटिंग शिकणं म्हणजे A to Z शिकणं अशातला काही भाग नाही आहे. डिजिटल मार्केटिंगमध्ये तुम्ही काय करू शकतात, एक तर एखाद्या फ्रीलान्सर हायर करू शकतात किंवा एखाद्या एजन्सीला हायर करू शकतात किंवा स्वतः शिकू शकतात. ह्या तीन गोष्टीतनं तुम्ही इझिली तुमचा जो काही बिझनेस आहे त्याची ऑनलाईन मार्केटिंग करू शकतात, म्हणजेच काय, डिजिटल मार्केटिंग करू शकतात. त्यातनं काय होणार आहे, तुमचा जो काही ब्रँड असेल, जो काही तुमचा प्रोडक्ट असेल, जी काही सर्व्हिस असेल, त्या सर्व्हिसची जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती मिळेल. लोकांना माहिती कळेल की ह्या ठिकाणी ह्या पद्धतीचा प्रोडक्ट किंवा सर्व्हिस अवेलेबल आहे, जी की त्यांना गरजेची होती आणि ते लोकांपर्यंत माहिती पोहोचते, बरोबर आहे ना. इवन आपण एक सिंपल उदाहरण घेऊ, तुमची एक छोटीशी हॉटेल असेल, बरोबर, हॉटेलमध्ये तुम्ही चांगलं नॉनव्हेज देताय किंवा चांगलं व्हेज देताय, मग तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी तुमची फेसबुक ॲड किंवा इंस्टाग्राम ॲड्स किंवा गुगल ॲड त्या ठिकाणी लावू शकतात. याच्याने तुम्हाला काय होणार आहे की तुम्ही तुमच्या लोकल जो काही एरिया आहे त्या एरियामध्ये तुमची जी काही हॉटेल असेल त्या हॉटेलचं प्रमोशन करू शकतात. आता या ठिकाणी सुद्धा काही गोष्टी असतात, प्रमोशन म्हणजे आमचे हॉटेल आहे एवढं सांगणं गरजेचं नाही. यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल की तुम्ही स्पेशली ऑफर द्या. जसं की समजा तुम्ही म्हणू शकतात की आज जर तुमचा बड्डे असेल, म्हणजे पुढच्या 8 दिवसांमध्ये, 8 दिवस किंवा 15 दिवसात जर तुमचा बड्डे असेल तर तुम्हाला फ्रीमध्ये आमच्या ह्या हॉटेलमध्ये जेवायला मिळेल किंवा आम्ही फ्रीमध्ये तुम्हाला प्लेट देऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीची ॲड तुम्ही लावू शकतात. याच्याने काय होणार आहे, ज्या लोकांचा बड्डे असेल ते लोक तर फ्रीमध्ये आपल्याकडे जेवायला येतीलच, बरोबर, पण तो एकटाच व्यक्ती येईल का, बिलकुल नाही, बरोबर. तो त्याच्यासोबत त्याच्या फॅमिलीला घेऊन येईल किंवा त्याच्या मित्रांना घेऊन येईल. मग ज्यावेळेस त्याला फ्रीमध्ये त्या ठिकाणी जर जेवण मिळत असेल तर तो त्याच्या फ्रेंड्सला, फॅमिलीला सुद्धा घेऊन येईल आणि त्यातनं सुद्धा इझिली आपला जो काही बिझनेस असेल, जो काही प्रॉफिट असेल तो ग्रो होऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही काम केलं ना तर 100% तुमचा जो हॉटेल बिझनेस आहे तो ग्रो होऊ शकतो. त्यानंतर एक एक्झाम्पल घेऊ, समजा आपण कपड्यांचं दुकान आहे, बरोबर,
कपड्यांच्या दुकानामध्ये जर तुम्ही ऑफर लावली की समजा एक जीन्स 2 शर्ट्स आणि त्यासोबतच कॅप मिळेल, गॉगल मिळेल, असं जर सेपरेट घ्यायला गेलं तर प्रत्येकाची प्राईस किती जाते? 5,000 रुपये जाते, बरोबर. टोटल प्राईस जर केलं कॉम्बो प्राईस तर 5,000 रुपयाला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी एक एक घ्याव्या लागतील. पण जर पुढच्या 15 दिवसांमध्ये तुम्ही आमच्या शॉपमध्ये व्हिजिट केलं तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त आणि फक्त 4,000ला किंवा आपण 3,000ची ऑफर देऊ, 3,000 रुपयामध्ये मिळतील कॉम्बो ऑफर. म्हणजे काय होणार आहे की तुमचं जे काही प्रोडक्ट असेल, जी काही सर्व्हिस असेल ती जास्तीत जास्त लोकांना जास्त प्रोडक्टने विकली जाईल. लोक काय करतील? एक जीन्स घेतील म्हणजे 1,000 रुपयात झाला, एक शर्ट घेतील म्हणजे 500 रुपयाचा 1,500 रुपयाची शॉपिंग करतील. पण ह्या ठिकाणी तुमचं 1,500चं न शॉपिंग करता ते डायरेक्टली काय करतील? 3,000ची शॉपिंग करतील. म्हणजे 50% रेव्हेन्यू तुमच्या बिझनेसमध्ये ॲड झाला, तुमच्या बिझनेसमध्ये त्याचा तुम्हाला इन्कम म्हणून मिळत गेला आहे. लवकरात लवकर तुमच्या अशा पद्धतीने बिझनेस ग्रो होऊ शकतो जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मार्केटिंग केली तर. हे सिम्पल आणि स्वीट मॉडेल आहे, याच्यातनं तुम्ही इझिली तुमचा बिझनेस ग्रो करू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या बिझनेसला किंवा जो काही तुमचा ब्रँड असेल त्याला ग्रो करू शकता. तुमच्या लोकल एरियामध्ये तुम्ही ॲड लावू शकतात. इवन तुम्ही तुमच्या बिझनेसला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतात, सोबतच जास्त प्रॉफिटसुद्धा मिळवू शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगू शकत नाही. तर जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकायच्या असतील, समजायच्या असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक देतो, त्या लिंकवर जायचं आणि तुम्ही आपल्या कम्युनिटीला जॉईन करायचं. आपण प्रत्येक वीकमध्ये मी स्वतःसुद्धा ह्या ठिकाणी भरपूर वेबिनार कंडक्ट करणार आहे, वर्कशॉप कंडक्ट करेल. त्यामध्ये फ्री ट्रेनिंग तुम्हाला असणार आहे आणि त्या फ्री ट्रेनिंगमध्ये तुम्हाला भरपूर नॉलेज आम्ही देऊयात, जेणेकरून तुमचा बिझनेस वाढेल. इवन तुमची जी पर्सनल लाईफ आहे ती सुद्धा चांगल्या पद्धतीने ग्रो होईल. व्हरायटी ऑफ टॉपिक्स असतील, वेगवेगळ्या विषयांवर तुम्हाला नॉलेज दिलं जाईल आणि त्या नॉलेजच्या बेसवर तुम्ही तुमची पर्सनल लाईफ आणि तुमची बिझनेस लाईफ आरामात ग्रो करू शकतात. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जायचं आहे आणि आपल्या कम्युनिटीला तुम्हाला जॉईन करायचं आहे. सिम्पल आहे, इझिली तुम्ही तुमच्या बिझनेस आणि पर्सनल लाईफला ग्रो करू शकतात. फक्त तुम्हाला काय करायचं आहे? कम्युनिटीला जॉईन करायचं आहे आणि त्या ठिकाणी जे काही वर्कशॉप होतील त्या वर्कशॉपच्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील आणि त्या वर्कशॉपला तुम्हाला अटेंडसुद्धा करायचं आहे. तर एवढं बोल आपला जो काही व्हिडिओ आहे तो मी या ठिकाणी संपवतोय. पुढच्या ज्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन माहिती मी नक्कीच द्यायचा प्रयत्न करेन. धन्यवाद.